नमस्कार मित्रांनो, जीवन म्हणजे एक अदृश्य ग्रंथ आहे। प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना या ग्रंथातील एक नवा अध्याय असतो। काही अध्याय परीक्षा घेतात, काही शिकवतात, तर काही आपल्याला आपल्या खरी ताकदीची जाणीव करून देतात। असाच एक महिना म्हणजेच हा ऑगस्ट महिना, जो वृश्चिक राशीच्या जातकांसाठी नवे दरवाजे उघडणार आहे। चला तर मग जाणून घेऊया या महिन्यात ब्रह्मांड तुमच्यासाठी कोणते संकेत घेऊन आले आहे। वृश्चिक राशीचे जातकांनो, आता तो क्षण आला आहे जेव्हा ब्रह्मांडातील शक्ती तुमच्यातील लपलेला ज्वालामुखी जागृत करतील। जी वेदना तुम्ही सहन केली, जे त्याग तुम्ही निःशब्दपणे केले, त्याचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे। हा ऑगस्ट 2025 तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा क्षण ठरू शकतो जर तुम्ही वेळेच्या ठोक्यांना ऐकायला जाणत असाल। राशींची चाल, ग्रहांचा संग्राम आणि नियतीच्या रहस्यमय रेषा यांचा प्रभाव आता तुमच्या प्रत्येक पावलावर पडणार आहे। चला तर मग जाणून घेऊया त्या 10 मोठ्या भविष्यवाण्या ज्या तुमचे नशीब हलवून टाकू शकतात। शेवटपर्यंत जोडलेले राहा, कारण शेवटची भविष्यवाणी तुमच्या आयुष्याचा रुख बदलू शकते। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये लिहा जय माता लक्ष्मी आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। नंबर 1, सामान्य योग आणि वातावरण। लक्षपूर्वक ऐका। वृश्चिक राशीवाल्यांनो, ऑगस्ट 2025 हा महिना तुमच्यासाठी एखाद्या भावनिक प्रवासापेक्षा कमी नाही। हा तो काळ आहे जेव्हा ब्रह्मांडातील शक्ती, सूर्य, मंगळ, बुध आणि शनी एकत्र येऊन तुमच्या जीवनाची दिशा ठरवणार आहेत। महिन्याची सुरुवात थोड्या गोंधळाने भरलेली आहे। मनात संकोच असेल, पावले थोडी थांबून उचलली जातील। तुमच्या चंद्र राशीवर सूर्य आणि बुधाचा असा प्रभाव असेल की आत्मविश्वास थोडा डळमळू शकतो। काही निर्णय पुढे ढकलावेसे वाटतील आणि प्रत्येक गोष्टीत संशयाच्या रेषा उमटतील। पण थांबा, हीच तर ती परीक्षा आहे जी तुम्हाला एका मोठ्या बदलासाठी तयार करत आहे। 17 ऑगस्टनंतर जसेच सूर्य तुमच्या दशम भावात प्रवेश करेल, म्हणजे करिअर, प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचे घर, तुमची अंतर्गत शक्ती जागृत होईल। तुम्ही स्वतःला आणि तुमच्या क्षमतेला एका नवीन रूपात पाहाल। हा तो क्षण असेल जेव्हा तुमच्यात दडलेली ताकद बाहेर येऊ लागेल आणि तुम्ही पूर्ण ऊर्जेसह तुमच्या ध्येयाकडे धाव घ्याल। ग्रहांचा संदेश अगदी स्पष्ट आहे, धैर्य ठेवा। ज्या गोष्टीची तुम्ही शोध घेत आहात, जो उपाय हवा आहे, जी प्रगती हवी आहे, ती ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात तुमच्या पावलांशी येईल। म्हणून विश्वास ठेवा, तयारी ठेवा आणि स्वतःवर भरोसा ठेवा, कारण हा महिना तुमचाच आहे। नंबर 2, करिअर आणि नोकरी। वृश्चिक राशीवाल्यांनो, ऑगस्ट 2025 चा पहिला भाग करिअरच्या बाबतीत थोडा असमंजस आणि बदलांनी भरलेला राहील। जे लोक नोकरीत बदल, प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या घेण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी सुरुवातीचा काळ थोडा धीमा जाऊ शकतो। मनात निर्णयाबद्दल संकोच असेल, आत्मविश्वास डळमळेल। याचे कारण आहे बुधाची वक्री स्थिती, जी सध्या भाग्यस्थानात बसलेली आहे आणि तुम्हाला पुन्हा विचार करायला लावेल। पण घाबरू नका। 11 ऑगस्टनंतर जसेच बुध मार्गी होईल, म्हणजे सरळ चालेल, तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल। संचार सुधारेल आणि निर्णय घेणे सोपे होईल। आणि मग येईल 17 ऑगस्टचा जादुई क्षण, जेव्हा सूर्य तुमच्या दशम भावात म्हणजे करिअर हाऊसमध्ये प्रवेश करेल। हा वेळ आहे तुमच्या पूर्ण ताकदीने पुढे येण्याचा। बॉस आणि सिनियर्सकडून अनपेक्षित पाठिंबा मिळेल। तुमचे परिश्रम पाहिले जातील। जे नियम आणि शिस्त पाळतात त्यांच्यासाठी प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा मोठ्या संधीचे दार उघडू शकते। आणि जर तुम्ही व्यवसायात असाल तर हा काळ नवीन संपर्क, व्यावसायिक करार आणि विस्ताराच्या संधी घेऊन येत आहे। नेटवर्किंग करा, टीमवर्कला महत्त्व द्या, हाच तुमच्या प्रगतीचा गुपित ठरेल। लक्षात ठेवा, सुरुवातीच्या धुक्यानंतर जेव्हा रस्ता स्वच्छ होतो, तेव्हा मंजिलही अधिक जवळ दिसते। म्हणून उठा, सावरून उभे राहा आणि तयार व्हा। ऑगस्ट तुमच्या करिअरला नवीन उंचीवर नेणार आहे। नंबर 3, वित्त आणि धन।
वृश्चिक राशीवाल्यांनो, जर तुम्ही पैशाबद्दल बेचैनी अनुभवत असाल तर हे लक्षात ठेवा की ऑगस्ट हा महिना तुमची आर्थिक स्थिती तपासण्याचा आणि सुधारण्याचा काळ आहे. महिन्याच्या सुरुवातीला नफा, बोनस किंवा कोणत्याही थकीत पैशाच्या मिळकतीत विलंब होऊ शकतो. याचे मुख्य कारण आहे बुधाचे वक्री होणे. या काळात मोठी गुंतवणूक करणे, प्रॉपर्टी डील फायनल करणे किंवा महत्त्वाचे दस्तऐवज साईन करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. 11 ऑगस्टपूर्वी घेतलेल्या आर्थिक निर्णयामुळे तोटा झाला असेल, पण एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे मंगळ लाभ भावात आहे, म्हणजे तुमचे श्रम आणि संघर्ष वाया जाणार नाही. जी कमाई होईल ती तुमच्या मेहनतीची कमाई असेल आणि अशी कमाई सर्वात टिकाऊ असते. 21 ऑगस्टपर्यंत शुक्राच्या कृपेने तुमच्या आर्थिक जीवनात आणखी एक प्रकाशकिरण येईल. जर तुम्ही पार्टनरसोबत व्यवसाय करत असाल किंवा सामायिक मालमत्तेत काही अपेक्षा ठेवल्या असतील तर या काळात काही फायदेशीर घटना घडू शकतात. पण एक इशारा, या महिन्यात प्रवास, कुटुंब, शिक्षण किंवा इतर आवश्यक जबाबदाऱ्यांवर खर्च अधिक होऊ शकतो. म्हणून हृदयाने नाही तर विचार करून खर्च करा, नाहीतर खिशावर परिणाम होईल. लक्षात ठेवा, हा महिना वेगाने धावण्याचा नाही तर शहाणपणाने चालण्याचा आहे. धैर्य, शिस्त आणि सुज्ञपणा यांच्या जोरावरच तुम्ही हा काळ तुमच्या बाजूने वळवू शकता. नंबर 4. आरोग्य. आरोग्य स्थिर आहे, पण मानसिक आणि भावनिक चढउतार राहू शकतात, विशेषतः 11 ऑगस्टपर्यंत. या काळात चिंता, झोपेच्या समस्या किंवा अपचन जाणवू शकते. 11 ऑगस्टनंतर ग्रहस्थिती अनुकूल होण्यामुळे ऊर्जा आणि उत्साह वाढेल. 21 ऑगस्टपासून शुक्राच्या प्रभावामुळे आराम, ध्यान, कुटुंब आणि निसर्गात वेळ घालवणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. जुने पोट, फुफ्फुस किंवा सांध्यांचे त्रास असतील तर नियमित उपचार चालू ठेवा आणि आहारावर लक्ष द्या. 5. प्रेम आणि रोमांस. जर तुम्ही एखाद्या प्रेमसंबंधात असाल किंवा नातेसंबंधांबद्दल मनात काही खास अपेक्षा बाळगून बसला असाल तर ऑगस्ट हा महिना तुमच्या धैर्य, शहाणपणा आणि भावनिक संतुलनाची कसोटी घेणारा ठरणार आहे. या काळात पंचम भाव म्हणजे प्रेमाचे घर गुरु आणि शुक्राच्या प्रभावाखाली आहे. हे एकीकडे नात्यांमध्ये शहाणपणा आणि खोली आणते, तर दुसरीकडे काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता देखील वाढवते. 21 ऑगस्टपर्यंतचा काळ थोडा नाजूक असेल. छोट्या छोट्या गोष्टींवरून चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. शब्दांपेक्षा भावनांना समजून घेणे आवश्यक राहील. हा काळ पारदर्शकता, संयम आणि खरी नियत यांची मागणी करतो. जर तुम्ही घाई केली किंवा चुकीच्या आकर्षणात वाहून गेला तर नाते तुटू शकते आणि नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. वासना, असत्य आणि लपविलेले संबंध यापासून दूर रहा. हा काळ आहे हृदय स्वच्छ ठेवण्याचा, नियत शुद्ध ठेवण्याचा. पण 21 ऑगस्टनंतरचा टप्पा सुरू होताच नात्यांमध्ये एक नवी ऊर्जा येईल. भावना उघडतील, संवाद वाढेल आणि जी गोष्ट मनात होती ती हृदयापासून हृदयापर्यंत पोहोचू लागेल. जर नाते खरे असेल तर हा काळ ते आणखी मजबूत करेल. जर नाते खोटे किंवा भ्रमावर आधारलेले असेल तर सत्य बाहेर येईल. तुमचे काम आहे खरे राहणे, विश्वास ठेवणे आणि कोणत्याही परिस्थितीत संयम गमावणे. कारण प्रेम तेच टिकते जे परीक्षेत खरे उतरते. नंबर 6. वैवाहिक जीवन. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ऑगस्ट 2025 मध्ये तुमच्या पती-पत्नीच्या नात्यांमध्ये थोडासा संवेदनशील टप्पा येऊ शकतो. हा असा काळ असेल जेव्हा नात्यात प्रेम राहील, पण अहंकार, गैरसमज आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून वादही निर्माण होऊ शकतात. शनीची तिसरी दृष्टी तुमच्या सप्तम भावावर म्हणजे विवाह आणि जीवनसाथीच्या भावावर पडत आहे. याचा परिणाम असा होऊ शकतो की कधी कधी विनाकारण भांडण, रुसवे-फुगवे आणि मानसिक अंतर वाढू शकते. अशावेळी गोष्टींवर त्वरित प्रतिक्रिया देणे टाळा. कधी कधी मौन पाळणे हे नाते वाचवते. चांगली गोष्ट म्हणजे शुक्र आणि गुरूची युती तुम्हाला आधार देत आहे. हे ग्रह तुमच्या नात्यांमध्ये गोडवा, शहाणपणा आणि भावनिक जोड टिकवून ठेवण्याची ताकद देतील, बशर्ते तुम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर केला आणि प्रत्येक परिस्थितीत धैर्य राखा.
नाते तोडणे सोपे असते, पण त्यांना जपणे हीच तर जीवनाची खरी कला आहे. या महिन्याचा सर्वात मोठा धडा हाच आहे. संवाद म्हणजेच समाधान. छोट्या गैरसमजांना तुमच्या नात्याच्या पायाभूत रचनेत विष होऊ देऊ नका. मनातल्या गोष्टी प्रेमाने बोला, कारण अनेकदा एक मी तुझी गोष्ट समजतो तुटलेले हृदय जोडते. तुमच्या जीवनसाथीला तुमचा सर्वात जवळचा मित्र बनवा, वादाचे मैदान नाही. नंबर 7. कौटुंबिक जीवन. वृश्चिक राशीवाल्यांनो, ऑगस्ट 2025 मध्ये घरातील वातावरण सामान्य राहील. ना मोठी समस्या, ना मोठा वाद. पण लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी वादळ बनतात, जर त्यांना वेळेवर हाताळले नाही तर. या महिन्यात सर्वात गरजेचे आहे बोलण्यात संयम आणि गोडवा. तुमचा एक कडवट शब्द कोणाच्या हृदयाला टोचू शकतो. म्हणून जेव्हा घरात काही चर्चा होईल तेव्हा ती समजूतदारपणे आणि प्रेमाने सोडवा. घरातील महिलांकडे, विशेषतः आई, पत्नी किंवा बहिणीकडे त्यांच्या आरोग्य आणि भावनिक स्थितीकडे थोडे अधिक लक्ष द्या. कधी कधी त्या खूप काही सहन करतात पण बोलत नाहीत. त्यांच्या शांततेला समजून घ्या आणि त्यांना आधार द्या. भाऊ, नातेवाईक किंवा जुन्या मित्रांसोबत एखादा मतभेद होण्याची शक्यता आहे. पण घाबरू नका, कारण मंगळ तुमच्या बाजूने आहे. तो तुम्हाला धैर्य देईल, परिस्थिती सुधारण्याची संधी देईल आणि डगमगणारे नाते पुन्हा उभे करण्याची ताकद देईल. घर, प्रॉपर्टी किंवा जमिनीशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. भावनांच्या भरात कोणताही दस्तऐवज साईन करू नका. 11 ऑगस्टनंतरच असे निर्णय घ्या जेव्हा बुध मार्गी होईल आणि तुमची विचारसरणी स्पष्ट होईल. संदेश स्पष्ट आहे. कुटुंब ही ती मुळे आहेत ज्यापासून जीवनाच्या प्रत्येक फांद्या फुलतात. ती वाचवायची असतील तर शब्दांचा गोडवा आणि मनाची ऊब कायम ठेवा. नंबर 8. शिक्षण. प्रिय वृश्चिक राशीचे विद्यार्थी, ऑगस्ट 2025 ची सुरुवात तुमच्यासाठी थोडी आव्हानात्मक ठरू शकते. मनात गोंधळ, एकाग्रतेचा अभाव आणि अभ्यासात अनुत्साह हे सगळे जाणवू शकते, विशेषतः बुध वक्री असताना 11 ऑगस्टपर्यंत. या काळात तुम्हाला हवे असूनही मन अभ्यासात लागणार नाही. एखादा प्रोजेक्ट अपूर्ण राहू शकतो, एखाद्या परीक्षेचा विषय सुटू शकतो आणि आत्मविश्वास डळमळू शकतो. पण घाबरू नका, कारण हा काळ कायमस्वरूपी नाही. जसेच 11 ऑगस्टनंतर बुध मार्गी होईल, तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल, तुमची एकाग्रता परत येईल आणि बोलणे, सादरीकरण तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुमचा आत्मविश्वास नव्या पातळीवर पोहोचेल. जर तुम्ही इंटरव्ह्यू, डिबेट, ग्रुप डिस्कशन किंवा कोणत्याही मोठ्या परीक्षेची तयारी करत असाल तर हा काळ तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ देऊ शकतो. पण यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाणे गरजेचे आहे. एक साधा मंत्र लक्षात ठेवा, रोज थोडा वेळ पण सातत्याने अभ्यास करा. अडचण आली तर सिनियर्स, शिक्षक किंवा मार्गदर्शन करणाऱ्या लोकांकडून मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. मदत मागणे ही कमजोरी नाही, तर शहाणपण आहे. ऑगस्ट महिना तुम्हाला आत्मनिर्माणाची संधी देत आहे. फक्त ती ओळखा, पकडा आणि पुढे चालत राहा. नोकरी, परदेश योग, लांब प्रवास, व्हिसा किंवा परदेशाशी संबंधित कामांमध्ये सुरुवातीला अडथळे व कागदपत्रांमध्ये अडचण येऊ शकते. राहुकेतू चतुर्थ भावात आणि मंगळाची दृष्टी प्रवासासाठी शंकास्पद आहे. पण 11 ऑगस्टनंतर योजना गती घेतील. शिक्षण, करिअर किंवा कुटुंबाशी संबंधित प्रवासात लाभ मिळेल. उपाय आणि सल्ले. 1. रोज गणेशपूजन आणि शिवमंत्र जप करा. सकाळी स्नानानंतर भगवान गणेशांचे पूजन करा आणि किमान 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. हा मंत्र तुमच्या मनातील गुंतागुंती सोडवेल आणि मानसिक शांती देईल. 2. महत्त्वाचे कागदपत्र 11 ऑगस्टनंतरच साईन करा. मग ते आर्थिक करार असो किंवा कायदेशीर कागद. 11 ऑगस्टपूर्वी कोणत्याही डीलवर साईन करणं टाळा, कारण बुध वक्री आहे आणि गोंधळ निर्माण करू शकतो. 3. मानसिक शांतीसाठी चंद्र ध्यान करा. रात्री चंद्रप्रकाशात काही मिनिटे ध्यान करा. किंवा चंद्राशी संबंधित रत्न, जसे मोती किंवा चांदीची अंगठी परिधान करा. हे मनाची अस्वस्थता दूर करून
भावनिक संतुलन राखेल. 4. शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करा. पांढरी मिठाई किंवा तांदूळ एखाद्या वडीलधाऱ्याला किंवा ब्राह्मणाला शुक्रवारी दान करा. यामुळे शुक्रग्रहाची कृपा मिळेल आणि प्रेम, संपत्ती, नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. 5. त्या गोष्टींपासून दूर राहा, विनाकारण खर्च, भांडणात अडकणं, मांसमद्यासारख्या तामसिक पदार्थांचं सेवन. हे सगळं तुमची ऊर्जा कमी करून जीवनात नकारात्मकता आणू शकते. वृश्चिक राशीवाल्यांनो, हा ऑगस्ट तुमच्यासाठी फक्त अजून एक महिना नाही, तर एक संकेत आहे. ब्रह्मांड तुम्हाला हाक देत आहे. प्रत्येक भविष्यवाणी, प्रत्येक बदल, प्रत्येक वादळ कुठेतरी तुम्हाला तुमच्या खरी शक्तीकडे नेत आहे. जर तुम्ही आतला आवाज ऐकू शकलात, जर तुम्ही वेळेची चाल ओळखली, तर नक्की माना, तुमचं नशीब तुमच्यासमोर नतमस्तक होईल. लक्षात ठेवा, रस्ता कठीण असू शकतो, पण वृश्चिकाची आत्मा कधीही हार मानत नाही. तुम्ही ते योद्धा आहात, जो शांतपणे लढतो आणि मग एक दिवस इतिहास घडवतो. त्यामुळे तयार रहा. हा महिना तुम्हाला नवी दिशा, नवी ओळख आणि नवी उंची देणार आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. भाग्य कधीच त्यांच्या पुढे नतमस्तक होत नाही, जे फक्त वाट पाहतात, तर त्यांच्यासमोर वागते, जे कृती, संयम आणि श्रद्धेने पुढे जातात. या महिन्यात प्रत्येक अडथळा तुम्हाला तुमच्या खरी ओळखीकडे, खरी ताकदीकडे नेणारा एक पाऊल आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, देवाच्या योजनेवर श्रद्धा ठेवा आणि धैर्याने वाटचाल सुरू ठेवा. कारण तुमची कहाणी अजून लिहिली जात आहे आणि ती नक्कीच विजयी होईल. तर मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.